वार्तांकन रोखठोक बातमी। सीजेपी पक्षाचे संस्थापक आणि विद्यार्थी आंदोलनाचा चेहरा बनलेले अभिजित दिपके यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर आणि त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर सविस्तर भाष्य केलंय। शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्यासोबत झालेल्या भेटीवरून निर्माण झालेल्या राजकीय चर्चांवर त्यांनी मोठा खुलासा केलाय। तसेच भाजपने एका 30 वर्षाच्या मुलाची एवढी भीती बाळगण्याची गरज नाही असा टोलाही त्यांनी लगावलाय। संजय शिरसाट यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत बोलताना अभिजित दिपके म्हणाले, एका 30 वर्षाच्या मुलापासून तुम्हाला एवढी भीती का वाटतेय यावर मी काय बोलू। संजय शिरसाट हे मला फक्त वैयक्तिक पातळीवर भेटायला आले होते आणि शुभेच्छा देण्यासाठी आले होते, यापलीकडे दुसरे काहीही नाही। आमचे कोणतेही राजकीय बोलणं झालं नाही। तुम्ही युवकांचा आणि देशांचा चांगला मुद्दा उचलला असं म्हणून त्यांनी मला शुभेच्छा दिल्या। याच मुद्द्यावरून भाजपला लक्ष करत दिपके म्हणाले, मी भाजपला सांगू इच्छितो की एवढी घाबरण्याची गरज नाही। ईडी सीबीआय सगळं काही तुमच्याकडेच आहे, आमच्याकडे काहीच नाहीये। आम्हाला लोक केवळ वैयक्तिकरित्या भेटायला येतात आणि चांगल्या कामासाठी शुभेच्छा देतात। नुकतीच दिल्लीत दिपकेंविरोधात एक तक्रार दाखल करण्यात आली आहे। यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की हे सर्व फक्त पब्लिसिटी मिळवण्यासाठी केलं जाते, बाकी यात काहीही तथ्य नाहीये। तसेच E20च्या मुद्द्यावर आम आदमी पक्षाचं जे आंदोलन सुरू आहे त्यासह सर्व लोकशाहीवादी आंदोलनांना आपला पाठिंबा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। यावेळी त्यांनी राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनाही त्यांच्या नव्या राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या। प्रशांत किशोर हे राजकारणातील नवा चेहरा आहेत। लोकशाहीत जास्तीत जास्त नवीन लोकांनी पुढे आली पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।